मोर्शी वरुड तालुक्याने संत्रा उत्पादनात एक वेगळी ओळख निर्माण केली असून संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून या भागाला ओळखतात. मोर्शी वरुड भागातील संत्रा चवीला गोड असल्यानं अनेक ठिकाणहून मोर्शी वरुड भागातील संत्रा फळाला मागणी असते. नमस्कार मित्रांनो, जनमत लाईव्ह न्यूजच्या आपली शेती या सदराकरिता आपण आज आलो आहे अंबाळा शेतशिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात. या ठिकाणी संत्रा उत्पादन घेण्याकरिता करण्यात येणारी मशागत, त्यापासून मिळणारे उत्पन्न या बाबतीत आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याजवळून जाणून घेऊया. आम्हाला सर्वात चांगलं उत्पन्न आहे मृगभराचं. मृगभराची मशागत एवढी करावी लागते की त्यांना बोटपेश आहे, उखरी आहे. कमीत कमी हा मृगभरासाठी 6 फवारेसुद्धा काढावे लागते आम्हाला. यांचा पण खूप खर्च आहे. हा खर्च वजा जाता जे मिळणारं उत्पन्न आहे हे परवडण्यासारखं असते की नसते? खर्चानुसार आता तर काही परवडलं चाललंच नाही. हे यासाठी शासनाने कुठल्या प्रकारची मदत करायला पाहिजे किंवा कृषी विभागाने आपल्यासाठी काय करायला पाहिजे? आता शासनाला काही ना काही आमच्यासाठी करायला पाहिजे. त्यांचं लक्षच नाही आमच्याकडे, शेतकऱ्याकडे काहीच लक्ष नाही आहे. एकंदरीत संत्रा उत्पादनातून मिळालं तर भरघोस उत्पन्न मिळू शकते, किंवा एखाद्या वेळेस निसर्गाच्या अवकृपेने संत्रा पिकाचं नुकसानसुद्धा होऊ शकते. या बाबतीत सांगा. आता कसं आहे, वरचं निसर्गामुळे कोण्या वेळेस खूप गारपीट होतो, संत्रा गळती लागतो. असं खूप पद्धतचे आमच्यावर वादळसुद्धा येतो आणि खूप आम्हाला संकटासमोर हजर राहावं लागतो या विषयावर, संत्र्याच्या विषयावर. संत्रा उत्पादनातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतात. या संत्रा उत्पादनाची आंबट गोड कहाणी आपण प्रत्यक्ष संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून ऐकून घेतली. शेतकऱ्यांच्या नवीन पिकासाठी आपण पाहत राहा जनमत लाईव्ह न्यूज. मी सोमेश्वर शहाणे, कॅमेरामन मंगेश आढाव यांच्यासह.